धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. या सरकारचा धिक्कार असो. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वीज बिलात सवलत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वीज बिलात फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना वीज न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना वीज न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना वीज न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना वीज मिळालीच पाहिजे, 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 शेतकऱ्यांना अखंड वीज ची मागणी पूर्ण हे पहा, आताच्या घडीला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. सरकारने 8 तास वीज देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु 1 तास सुद्धा अखंड वीज शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि त्याच्यामुळं पाऊस वरतून पडत नाही. जे विहिरीत पाणी आहे ते जर शेतकऱ्यांना द्यायचं तर शेतकरी देऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मागच्या काळात, मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली, परंतु ही फक्त 100 मेगावॅट पुरतं, 100 युनिट पुरतं मर्यादित आहे. बाकी 101 युनिट पासून 500च्या वर तर अव्वाचे सव्वा भाव वाढलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ही फसवणूक सरकारने द्यायचं इकडून आणि काढायचं इकडून, अशा प्रकारे वीज बिलात सवलतीच्या नावाने केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला मोफत वीज देतं, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. अतिशय भयानक स्थिती ग्रामीण भागात आहे. आणि वीज बिलात सवलत 100 युनिटच्या आतमधल्यानं दिली. 100 युनिटचे लोक अतिशय मोजके आहेत. खऱ्या अर्थानं 500 युनिटच्या वर, 300 युनिटच्या वर सवलतीची आवश्यकता आहे, पण सरकारने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाववाढ केलेली आहे. अहिल्यानगरमध्ये बनावट जीआरच्या आधारावर कशाचे मुद्दा असा आहे सर की सरकारने जीआर जे आहेत ते खोटे काढलेले आहेत आणि हे पहा, परवा सभागृहात सुद्धा झालं. खोटं पत्र देऊन खोटी कामाचं पत्र दिलं गेलं प्रसाद लाडांचं. हे राज्यच फसवणाऱ्यांचं आहे. हे फक्त एका ठिकाणी नाही, काही ठिकाणी माझ्याकडे प्रकरण असे खोटे शिक्के मारलेले. इथं या मुंबईचे प्रकरण आहे, जवळपास 60 कोटी रुपयाच्या कामाचं मी डिटेल्स त्याचे घेतोय. कोर्टाचे खोटे शिक्के मारलेले एका अधिकाऱ्यानं, आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करायच्या ऐवजी प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे आंधळ दळतन कुत्र पीठ खाते, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. हे पहा, संभाजीनगरात ज्या 9 मुली त्या वसतिगृहातून निघून गेल्या होत्या, आता त्याला पळून गेल्या म्हणतील, परंतु त्या निघून गेल्या होत्या तिथल्या वर्तणुकीमुळे. एक मुलगी तर अक्षरशः रस्त्यावर भीक मागत होती, ती सापडलेली आहे, जी हरवली होती ती. आणि त्या मुलींच्या तक्रारी जर बघितल्या तर मला असं वाटतं अंगावर शहारे येतील, अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार नुसतं निवेदनं करतंय, परंतु सरकार कोणती कारवाई करत नाही. मला असं वाटतं येणाऱ्या काळात आजच एखाद्या मुद्द्याच्या माध्यमातून सरकारला या प्रकरणावर कारवाई करायला भाग पडू. मराठी भाषेसाठी लढणाऱ्यांची तुलना आशिष शेलारांनी काल पहलगाम मधल्या आतंकवाद्यांशी केली. मला असं वाटतं जे पहलगामचे आतंकवादी कुठे अजून माहिती नाही. सरकारने मोठा गाजावाजा केला, परंतु मराठी भाषा आणि पहलगामचे अतिरेकी याची जर आशिष शेलार अशा पद्धतीनं बरोबरी केली असेल तर मला वाटतं ही प्रवृत्ती अतिशय सरंजामी प्रवृत्तीचे दहशतवादी वृत्ती आहे. या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. हे पहा, महात्मा गांधींचा पुतळा, महात्मा गांधी या नुसते देशाचे नव्हे तर त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं. आणि जगामध्ये त्यांचं कार्याचा मला असं वाटतं दखल सगळ्या जगाने घेतली नाही. अशा महापुरुषाच्या पुतळा सुरक्षित या राज्यात नाही. मला वाटतं राज्य काय करतंय, राज्याची कायदा कुठे आहे, सुव्यवस्था कुठे आहे, ही परिस्थिती मला असं वाटतं जनतेसमोर आलेली आहे.
फाईट घ्यायची असेल नाही